एक महत्त्वाची बातमी गडचिरोलीमधून आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले 2 ते 3 दिवस आणि रात्र माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी राबवलेल्या अभियानात तब्बल 71 लाख बक्षीस असलेल्या 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। सतत 3 दिवस आणि रात्र पोलीस आणि माओवादी यांच्यात प्रचंड गोळीबार सुरू होता। तर गडचिरोली पोलीस दलाच्या C60 या कमांडो पथकाने 14 तुकड्यांमार्फत राबवलेल्या या विशेष अभियानामध्ये माओवाद्यांचे 2 शिबिर जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेत। या चकमकीत 4 पुरुष आणि 3 महिला माओवाद्यांसह तब्बल 7 माओवादी ठार झालेले आहेत। या सगळ्यावरती 80 लाख रुपयांचं बक्षीस होतं। गडचिरोली C60 ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि 3 दिवसात 3 रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 7 जहाड माओवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले। सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिरोली कंपनी नंबर 10चे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होता दोघटी चंद्रराव उर्फ प्रभाकर तेलंगणाचे राहणार आहे। ते DKSZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10 त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। त्यांचे खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले।